नमस्कार मंडळी, मी प्रियांका. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या मैत्रिणींनो किंवा जे कोणी व्हिडिओ बघता आहात, तर त्यांना मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. तुम्ही त्या गोष्टीमध्ये कुठे आहात ना, ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. हे चॅनलवरती तुम्हाला सगळ्या कॅटेगरीज पाहायला मिळतील, पण आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आणि त्यामध्ये तुम्ही कुठे आहात स्वतःला परीक्षण करण्याची संधी देणार आहे. आता तुम्ही म्हणाल, परीक्षण काय करायचं आहे आम्ही आमचं स्वतःचं? तर हो, परीक्षणच करायचं आहे. कसं आहे ना, जगामध्ये भरपूर व्यक्ती असतात. आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तर तसंच काहीसं या जगामध्ये असतंच. तर बघा, आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. या पद्धतीचा हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवते आहे, त्यामुळे जर काही चुकभूल असेल तर समजून घ्यावे आणि तसं निदर्शनास आणूनही द्यावे. तर बघा, आजच्या या गोष्टीला मी सुरुवात करते. एक छोटंसं गाव असतं आणि खूप पुढारलेलं नसतं किंवा खूप मागासही नसतं, असं छान सधन असं गाव असतं. त्या गावामध्ये वेगवेगळ्या फॅमिलीज, वेगवेगळे कुटुंब राहत असतात, पण त्यातली दोन अगदी ना आपल्या लक्षात यावीत अशी दोन कुटुंब होती. एक होता श्याम आणि एक होता राम. आता राम आणि श्याम ही दोन 3.5 वर्षांची मुलं बरं का. 3-3.5 वर्षांच्या आसपास त्यांचं वय. दोघांचीही कुटुंब खाऊन पिऊन मस्त समाधानी आणि सुखी होती. पण दोघांच्या फॅमिलीमध्ये एक ना फरक होता. असा आपण छोटा म्हणू की मोठा, आता हे पुढे समजेलच आपल्याला. पण दोघांच्यामध्ये फॅमिलीमध्ये एक छोटासा फरक होता की रामची जी फॅमिली होती ते सुद्धा छान असे, म्हणजे पैसेवाले वगैरे होते, सगळं होतं. पण त्यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीमधल्या प्रत्येक व्यक्तीकडं एक गुण होता, आणि तो कोणता? तर त्यांच्याकडे संयम, शांतपणा, समजूतदारपणा या गोष्टी होत्या. दुसरी फॅमिली होती श्यामची. श्यामच्या घरात त्याच्या बरोबर विरुद्ध कंडिशन होती, विरुद्ध परिस्थिती होती. आता श्यामच्या घरी लोक मायाळू होती का? होती. ते सुद्धा मायाळू होते किंवा ते समजूतदार होते, पण त्यांची रिॲक्ट करण्याची जी पद्धत होती किंवा एखादी गोष्ट आहे तर त्या गोष्टीला, एखाद्या सिच्युएशनला हँडल करण्याची पद्धत त्यांची वेगळी होती. मग ते काय करायचे, जर एखादी घटना घडली तर ती म्हणजे एकमेकांना दोष द्यायचे. इतर वेळी ते शांत असेल, पण एखादी घटना चुकून घडली तर त्या गोष्टीला एका ठराविक व्यक्तीला ते टार्गेट करून बोलायचे किंवा त्याला उपदेश द्यायचे थोडक्यात. अशा दोन फॅमिलीज. आता त्या फॅमिलीमध्ये होतं काय, एक छोटीशी घटना घडते आणि त्यामुळं रामचं आणि श्यामचं आयुष्य कशा पद्धतीनं घडतं हे मी सांगते तुम्हाला यामध्ये. तर बघा, एकदा काय होतं, श्याम घरी खेळत असतो. खेळता खेळता त्याचा हात लागतो काचेच्या फ्लॉवर पॉटला. पूर्वी आपण त्याला मराठीमध्ये फुलदाणी म्हणायचो. तर त्याला हात लागतो, छान अशी सजवून डेकोरेट करून. कोणी पाहुणे आलं तर वा वा मस्त वाटते असे म्हणावं, इतकी सुंदर ती फुलदाणी होती. तो खेळता खेळता 3-3.5 वर्षाचं लेकरू, ते 3-3.5 वर्षाचं बाळ खेळताना हात लागतो, कडमडतं आणि ती फुलदाणी खाली पडते आणि फुटते. बापरे! फुटलेला आवाज जसा येतो तसं त्याची आई, आजी पळतच येतात. पण आल्या आल्या त्या बाळाला उचलण्याच्या ऐवजी त्या काय करतात, अरे रे, तू इथं कसा कडमडलास, फोडलास? एवढा चांगला फ्लॉवर पॉट होता, पाहुणे पै आले की चांगलं दिसतंय म्हणून लावला आणि तो फोडून टाकलास. एक काम काय तू धड करत नाही. आजी पण 2-4 शब्द बोलते
आईला आधी ह्याचा राग असतोच फुलदाणी फुटल्याचा, त्यात आजी आणि बोलते काय बाई पोरगं असं तसं. मग ते आईला कुठेतरी लागतं माझ्या पोराला नावं ठेवलेत, पण आता आजीला कसं ती ओरडेल ना. मग ती काय करते, सगळा राग त्या लेकरावरती काढते. लेकराला ओढत ओढत नेते रूममध्ये, तिथं आदळते, त्याला फटके देते, 4 फटके देते आणि वरून ऐकवते, तुझ्याकडून एक काम व्यवस्थित होत नाही, तू असाच करतो, तू तसाच करतो, तू हे करूच शकत नाही, सतत हे मोड ते मोड करतो, शहाणाच नाही आहेस, जरा पण शांत बसत नाही, नुसता धडपडतो, शांततेत खेळता येत नाही. खूप ऐकवते. ही पहिली वेळ होती. श्यामला कळत होतं काय बोलती आई. त्याच्या मेंदूमध्ये मनामध्ये ते रुजलं जातं. तो जसा जसा मोठा होईल, थोडा अजून मोठा होतो, सायकल शिकत असतो. सायकल शिकता शिकता पडतो, धडपडतो, लागतं, सायकलचा एखादा पार्ट तुटतो. घरचे म्हणतात तुला तर काही जमतच नाही, तू पडलास आणि ते मोडलंस, आत्ता तर पैसे खर्चून एवढी सायकल आणली आणि तू त्याचं बाद पण केलंस लगेच. काय नडलं होतं पडायचं, व्यवस्थित चालवता आली नाही. तिथं तो दबला जातो. आणखी थोडा होतो, अभ्यास करतो, एखाद्या विषयात त्याला मार्क कमी पडतात, पुन्हा घरचे ऐकवतात, तुला अभ्यास करता येत नाही का, तू हुशारच नाही आहे, बाकीची मुलं बघ असे करतात तसे करतात, तुला हे जमतच नाही आहे, तू हे केलंच पाहिजे, तू क्लासला जातो तरी इतकं का, तू शाळेत जातो तरी असं का. आणि हे आपण अशी बरीच निगेटिव्ह वाक्य असतात बरं का. खूप आईवडील, बरेच आईवडील असतात जे आपल्या मुलांना बोलतात, ते घरचे बोलतात. तिथं त्याला थोडंफार मनामध्ये रुततं, लागतं. तो पुन्हा शांत बसतो, आतल्या आत झुरतो, म्हणजे आतल्या आत त्याच्या मनामध्ये दबून जाते मनसोक्त जगण्याची, खेळण्याची जी सवय असते ती. 12वीला जातो, कॉलेज करतो, पण प्रत्येक चुकीला त्याच्या घरचे, चुकीला फक्त म्हणते, रिॲक्ट असे होत असतात. त्याला समजून घेणं हा प्रकार त्या घरामध्ये झाला नाही. तो नोकरीला लागतो, भले पगार कमी असेल, घरच्यांनी साथ द्यायला हवी, किंवा अरे वा छान, खूप छान, तुला अजून वाढेल, नंतर अनुभव वाढेल तसा. पण नाही, घरचे काय म्हणतात, अजून चांगला अभ्यास केला असतास तर याहून चांगलं मिळालं असतं तुला, याहून चांगलं मिळालं असतं तुला, याहून चांगली नोकरी असती, पैसा आला असता. हे सगळं श्यामच्या घरचे, मग तो तसाच दबत दबत जे आहे ते आयुष्य जगायला लागतो. ना तो जास्त प्रगती करू शकतो, ना त्याची अधोगती होते, तो स्वतःच्या कोशात तो राहतो. ही श्यामची अवस्था होते. याची उलट अवस्था रामची असते बरं का. सेम सिच्युएशन आहे. राम 3.5 वर्षाचा असतो, खेळता खेळता तो फुलदाणीला धडकतो, फुलदाणी खाली पडते, फुटते. आवाजाने त्याची सुद्धा आजी, आई पळत येते आणि म्हणतात, अरे काय झालं, लागलं का तुला. पहिलं वाक्य काय आहे बघा इथे रामच्या घरामध्ये, अरे लागलं का तुला, बघू बाळा इकडे ये, त्याची काच लागली आहे का तुला. राम म्हणतो, नाही मला नाही लागलं. ठीक आहे ते राहू दे, तू साईडला ये, बाजूला ये, मी त्याच्या काचा सगळ्या गोळा करते. आजी रामला घेऊन बसते, आई काचा गोळा करते. राम घाबरून रडायला लागतो. त्याला वाटतं आता आई, आजी, बाबा सगळे ओरडतील, रागवतील, पण असं काही होत नाही. खरं सांगते सखीनो, असं काही होत नाही. त्या काय म्हणतात, अरे ठीक आहे, ती काचेची वस्तू आहे, कधीतरी पडणार, फुटणार, आणि अशीही ती जुनी झाली होती, तर ठीक आहे, आपण नवीन आणू, चुकून लागली ना, चुकून धक्का लागला, तुझा मुद्दाम तर नाही पाडली. तो म्हणतो हां. तो शांत होतो तिथे. त्याला कळतं, आईने मला सांगितलंय, चुकून पडलंय, चुकून पडू शकतो, तुला लागलं तर नाही, हा काळजीचा स्वर होता तिथे. त्या मुलाला आपल्या आईविषयी, आजीविषयी, घरातल्यांविषयी त्या क्षणी प्रेम वाटतं. मला कोणी ओरडलेलं नाहीये, मला चुकून लागला होता धक्का, त्यामुळे. राम पण पुढे जातो, सायकल शिकत असतो, शिकता शिकता पडतो, त्याला थोडं लागतं, त्याची पण सायकल खराब होते. त्याचे बाबा, काका, आजोबा कोणी असेल,
ते म्हणतात, अरे सायकल काय दुरुस्त होईलच, तुला जास्त लागलं नाही ना, आणि पडल्याशिवाय शिकता येत नाही बरं का. आयुष्यात असं आपण धडपडतो आणि नवीन गोष्टी शिकतो तेव्हाच आपली प्रगती होते. रामला छान वाटतं, मला कोणी ओरडलेलं नाही आहे इथे. मग तो जोमाने सायकल पुन्हा चालवतो, दुखणं बाजूला ठेवतो, सायकल दुरुस्त करून आणतो आणि पुन्हा सायकल चालवतो. छान उत्तम सायकल तो चालवायला लागतो. शिकत शिकत 10वी-12वीचं वर्ष येतं. वर्गातल्या मुलांपेक्षा त्याला सुद्धा थोडे मार्क्स कमी पडतात इकडे तिकडे. मग तो हिरमुसला होतो. घरातले म्हणतात, अरे 1-2 मार्क कमी, पेपरमधले मार्क कमी पडले म्हणून काय झालं, आपल्या आयुष्याची जी परीक्षा आहे ती खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये तू जिंकला पाहिजेस, त्याच्यामध्ये उत्तम मार्काने पास हो. हे मार्क फक्त कागदापुरते आहेत, पण तुझं जे ज्ञान आहे, तुझी जी वर्तणूक आहे ती नेहमी उत्तम ठेव आणि त्याच्यामध्ये नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळव. तुम्हाला सांगते, रामला ते कळण्याचं वय होतं, ते समजण्याचं उमजण्याचं वय होतं. त्याला खूप छान वाटतं आणि तो पुढच्या परीक्षेमध्ये जोमाने अभ्यास करतो आणि पहिल्यापेक्षा जास्त मार्क पाडतो. तिथून पुढे तो शिकतो, कॉलेज होतं, जॉब लागतो, जॉब लागल्यावर त्याला नोकरी लागते. तो म्हणतो मला थोडासा पगार कमीच मिळाला. तर त्यावेळी घरचे म्हणतात, अरे ही तर सुरुवात आहे, तुला नोकरी मिळाली आहे, काही जणांना ती नोकरी सुद्धा नाही आहे जवळ, काही जणांना इतके सुद्धा पैसे मिळत नाही, ते नोकरीसाठी रोज दिवसेंदिवस झगडतायत, नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतायत, पण ती तुला मिळवली आहे, ती टिकव, प्रामाणिकपणे काम कर तू तिथे आणि पुढे नवीन जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुझा पगार वाढेलच. रामला त्या क्षणी खूप आनंद होतो. तो जेव्हा त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जगत असतो, त्याच्या पुढचं आयुष्य जेव्हा जगायला लागतो तेव्हा तो सुद्धा प्रत्येकाला याच पद्धतीनं समजून घेतो, याच पद्धतीनं सांगतो समजावून. यामुळं त्याचं आयुष्य सुखकर तर झालंच, पण न रागावता, न चिडता, न स्वतःला त्रास करून घेता दुसऱ्याचं आयुष्य आपण घडवल्याचं समाधान रामला किंवा रामच्या फॅमिलीला मिळत होतं. श्यामच्या घरी तसं झालं नाही. श्यामच्या घरच्यांनी सतत टोकल्यामुळे श्यामची प्रगती जास्त होऊ शकली नाही. तो स्वतःच्या कोशात राहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो त्याच्या पुढच्या पिढीला, त्याच्या मुलांना सतत सांगत राहिला की तुम्ही उत्तम करा, तुम्ही जास्त करा, तुम्ही चांगलंच केलं पाहिजे. ह्या गोष्टी वाढत राहिल्या. त्यामुळे श्यामची जास्त प्रगती होऊ शकली नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जरी आर्थिक प्रगती केली तरी त्यांनी मानसिक प्रगती किंवा मानसिक समाधान जे असतं ते त्याला मिळालं नाही. त्याची मनःशांती तो हरवून बसला किंवा त्याचे घरचे सुद्धा ते हरवून बसले. तसं रामच्या बाबतीत झालं नाही. रामकडे सगळ्या गोष्टी सहज समजून घेण्याची, सहनशीलतेची त्याच्याजवळ क्षमता असल्यामुळे त्याचं स्वतःची मानसिक शांती तर राहिली, पण तो स्वतः प्रगती करू शकला. आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारची प्रगती तो करू शकला. तर माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बांधवांनो, तुम्ही जे कोणी व्हिडिओ बघताय, तुम्ही सहज विचार करा, तुमच्या घरी असणारी लहान मुलं असतील, तुमची कॉलेजला जाणारी, शाळेत जाणारी मुलं असतील, तर तुम्ही असं सतत टोकताय का हो? सतत तुम्ही त्यांना निगेटिव्ह सांगताय का काय, की हे केलं नाहीस तर असं होईल किंवा ते तसं होईल? तर कृपा करून सांगू नका. त्यांना समजून सांगा, अगदी सोप्या साध्या भाषेत सांगा. त्यांना त्यांचं आयुष्य घडवायला शिकवा. त्यांचं आयुष्य त्यांना मनसोक्त जगता आलं पाहिजे. सोबत त्यांना त्यांचं करिअर, त्यांचं भविष्य या सगळ्याची जाणीव गोड बोलण्यातून, समंजसपणातून देता आली पाहिजे आपल्याला. मी हे एका पुस्तकामध्ये वाचलं होतं आणि त्या क्षणापासून मी अशी सतत विचार करायला लागते. मी माझ्याकडे जे नाही आहे त्यासाठी रडत होते, माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे, पण आता माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी आनंदी राहायला शिकायला लागली आहे आणि खरंच खूप हलकं आणि छान वाटतं. मी अगदी श्यामच्या घरातल्यांसारखे अगदी नव्हते. माझं बाळ पण 3 वर्षाचं आहे.
ते 3.5 वर्षांचं आहे. पण मी पण असे करायचे. पण जसं माझे वाचन थोडंफार इकडं तिकडं वाचायला लागले आणि मला जाणवायला लागलं की अरे मी पण कुठेतरी ही चूक करते. आणि मी खरं सांगते, स्वतःला जमायला लागलं, स्वतःसोबत मी बोलायला लागले आणि स्वतःमध्ये बदल घडवायला लागले आणि छान फरक मला जाणवून येतो. मी ज्या दिवशी माझ्या बाळावर रागवते, चिडते, ओरडते, तो दिवस त्याचा पण खराब होतो आणि माझा पण. पण ज्या दिवशी तो जरी हट्ट केला तरी समजून सांगते, पेशन्स ठेवते आणि जितकं शांत होईल ना तितकं मी शांत राहते आणि मस्त त्याच्याशी खेळते किंवा त्याचं मन डायव्हर्ट करते त्या गोष्टीपासून, एखाद्या हट्टापासून, किंवा त्याला जे हवं आहे ते खेळत राहते. तर त्याने तो सुद्धा आनंदी होतो. थोडा मला त्रास होतो पण ठीक आहे, मी मोठी आहे तर मी समजून घेते आणि त्याच्या आनंदात मी माझा आनंद शोधते. तुम्ही जर श्यामचे पालक असाल तर आत्ताच तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात करा. स्वतःमध्ये बदल करा. घरामध्ये प्रत्येकामध्ये आपोआप बदल व्हायला सुरुवात होईल. मला स्वतःला काही असे छोटे छोटे बदल मी करायला सुरुवात केली किंवा असे बदल करायला आवडतात की जे चांगले आहेत. आपण नक्की बदल केलेच पाहिजेत. आणि असे बदल करत जाऊन माझं आयुष्य आता खूप छान आनंदी होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. तुम्हाला जर या टेक्निक्स जाणून घ्यायच्या असतील किंवा स्वतःला बदलायचं असेल काहीतरी किंवा स्वतःला मोटिवेटेड ठेवायचं असेल ना, तर मला कमेंट करा. मी त्यावरती एक छोटासा छानसा व्हिडिओ बनवेन आणि काही थेरपी देईन किंवा थेरपी म्हणणार नाही मी त्याला, काही असे छोटे छोटे टास्क देईन ज्यातून आपल्याला ना सहज पॉझिटिव्ह वाटायला लागतं, सहज रिलीफ मिळतो, सहज आपण चिंतामुक्त होतो आणि आपली फॅमिली, आपली मुलांसोबत आपण आनंदाने वेळ घालवू शकतो. ह्या सगळ्यामध्ये आपण स्वतः आनंदी असेल ना, आपली पुढची पिढी आनंदी, फॅमिली आनंदी ठेवायला खूप मदत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. कथा नक्कीच काल्पनिक होती, पण ह्या कथेमध्ये मला जे सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलं असेल अशी मी आशा करते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईकसुद्धा करा. कसं आहे, तुमचे लाईक्स आणि कमेंट्स हे माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे, माझ्यासाठी एक मोटिवेशन असेल. मी पुढचा व्हिडिओ तितक्याच जोमाने शूट करू शकेन किंवा मी तुमच्याशी गप्पा मारू शकेन. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण जाता जाता एकच लक्षात ठेवा, आपल्याला रामचे पालक व्हायचं आहे किंवा आपल्याला रामची फॅमिली बनायचं आहे, ना की श्यामची. माफ करा कोणी श्याम असेल तर, पण माझ्या कथेमधला राम आणि श्यामचं मी उदाहरण देते. चला तर मग भेटू. बाय बाय.